दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। भद्रकाली परिसरात स्मार्ट सिटी कंपनी आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सुरू असलेल्या कामावर नागरिकांनी गंभीर आक्षेप घेतलाय। या कामादरम्यान आवश्यक नकाशे सक्षम अधिकारी किंवा अभियंते उपस्थित नसल्याचा आरोप करत ठेकेदारांसह संबंधित अधिकारी आणि परवानगी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार ठेकेदारांचे मजूर अंदाजाने आणि गुगल मॅपच्या आधारे रस्त्यावर खड्डे खोदत आहेत। त्यामुळे भूमिगत ड्रेनेज, पावसाळी गटार आणि पाणी पुरवठा, वीज, गॅस तसेच इतर सेवा वाहिन्यांचं नुकसान होत आहे। शिवाजी रोड आणि भद्रकाली परिसरात पाणी पुरवठ्याची लाईन फुटल्याने कालपासून हजारो लिटर पिण्याचे पाणी गटारीत वाहून जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। एकीकडे नागरिकांना पाण्याचा थेंब मिळत नसताना दुसरीकडे मौल्यवान पिण्याचे पाणी वाया जात असून ते थांबविण्यासाठी महापालिका, स्मार्ट सिटी किंवा ठेकेदाराकडे कोणतीही प्रभावी यंत्रणा दिसून येत नसल्याची टीका करण्यात आली आहे। नाशिक वाचवा मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या हक्कांसाठी महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासनाविरोधात मोठा लढा उभारला जाईल असा इशारा राजेंद्र बागुल यांनी दिलाय। तसेच या कामाची सखोल चौकशी करून ठेकेदार, संबंधित अधिकारी आणि परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी। तसेच यापूर्वी झालेल्या अशाच कामांचीही चौकशी करून जनतेच्या पैशांची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी अंकुश राऊत, संदीप आहेर, वज्रे तसेच भद्रकाली परिसरातील नागरिक उपस्थित होते। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।